इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। चेन्नईच्या कंपनीला तब्बल 15,72 कोटींना फसवल्याप्रकरणी गोकुळ शुगरच्या गणेश शिंदेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर कारखान्यातून तयार होणारा बी हेवी मॉलॅसेस मळी आणि सी मॉलॅसेस चेन्नई येथील EID पॅरी इंडिया लिमिटेड कंपनीस देण्याचा करार करण्यात आला होता। त्यापोटी कारखान्याने 15,72,50,000 रुपये घेतले, पण ठरल्यानुसार कंपनीला मॉलॅसेस न देता त्यांची फसवणूक करण्यात आली। इतकेच नव्हे तर आपला साखर कारखाना दिवाळखोरीत असताना ते लपून करार करून फसवणूक केली। हा प्रकार सप्टेंबर 2024 पासून आतापर्यंत घडल्याचं FIR मध्ये दाखल करण्यात आलं आहे। या प्रकरणी गोकुळ शुगरचे गणेश दत्ता शिंदे, विशाल गणपत शिंदे, संचालक दत्ता बलबम शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल बलभीम शिंदे, CFO या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे। राजगोपाल श्रीनिवास रामस्वामी वय वर्ष 51 राहणार रामनगर काचीपुरम तामिळनाडू यांनी फिर्याद दिली। गोकुळ शुगर येथे तयार होणारा बी मॉलॅसेस प्रति टन 11,500 तर सी मॉलॅसेस 9,500 रुपये दराने घेण्याचा करार चेन्नई येथील कंपनीशी करण्यात आला। मालवाहतूक करणारे आशिष पारेख यांच्या ओळखीनं हा व्यवहार झाल्याचं म्हटलं आहे।